तुम्हा तिघांचं मनापासून स्वागत. 2 सत्ताधारी, 1 विरोधक. थोडंसं इम्बॅलन्स झालेलं आहे, पण तुम्ही सगळे एकमेकांचे छान मित्र आहात राजकारणापलीकडे. तर त्याच अनुषंगानं आपले प्रश्न असणार आहेत, आपल्या गप्पा रंगणार आहेत. पुढच्या 9 वर्षात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होतील. तर 2035 साली महाराष्ट्र नेमका कसा दिसावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही युवा नेतृत्व आहात, युवा पिढी आहात, तर तुमच्या नजरेतला तेव्हाचा महाराष्ट्र कसा आहे? कोण सुरू? लेडीज फर्स्ट आणि प्रोटोकॉलनुसार. नाही, प्रोटोकॉलनुसार सुद्धा आणि लेडीज फर्स्ट. मला वाटतं हे लेडीज आणि जेंट्सचं डिफरन्शिएट जे आपण करतो ते जर कमी झालं तर मला वाटतं ते 9 वर्षामध्ये जास्त इम्पॉर्टंट असेल. पुढची 9 वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण ज्या वेळेला आपण विकसित भारत म्हणतो त्यावेळेला त्या विकसित भारताच्या विजनसोबत विकसित महाराष्ट्र हा कुठेही मागे पडता कामा नये, किंवा विकसित भारत होत असताना महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात जास्ती त्याच्यामध्ये असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मला वाटतं ते खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स तरुणांचं फक्त राजकारणातच नाही तर एकंदर सगळ्या क्षेत्रांमधलं योगदान, महिलांचं असणारं स्थान हे त्याच्यामध्ये वाढावं असं मला स्वतःला वाटतं. आणि बीट रिझर्वेशन और नो रिझर्वेशन, तरीही ते दोन्ही बाजूंनी म्हणजे एक तरुण म्हणूनही वाढावं आणि महिला म्हणूनही वाढावं असं मला वाटतं. योगेशजी? मला वाटतं आज मंत्री म्हणून असो किंवा आमदार म्हणून किंवा एक कार्यकर्ता